तर नांदेडमध्ये चिखलीकर हे आघाडीवर आहेत। प्रताप पाटील चिखलीकर नांदेडमधून आघाडीवर। एक्झिट पोलनुसार नांदेडमध्ये भाजपचे प्रतापराव चिखलीकर हे आघाडीवर। वसंतराव चव्हाण हे काँग्रेसकडून तिथे निवडणुकीत लढत होते, ते सध्या पिछाडीवर दिसतात। अशोक चव्हाण यांनी भाजपचं कमळ हातात घेतल्यानंतर भाजपकडून राज्यसभेत गेल्यानंतरची पहिली निवडणूक आहे आणि यात प्रताप पाटील चिखलीकर हे आघाडीवर दिसतात भाजपकडून, तर त्यांच्या विरोधात उभे होते काँग्रेसचे वसंतराव चव्हाण जे पिछाडीवर दिसतात नांदेडमध्ये। अशोक चव्हाण यांच्यामुळे भाजपची ताकद नांदेडमध्ये वाढलेली आहे, त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर हे नांदेडमधून सध्या आघाडीवर, तर वसंतराव चव्हाण काँग्रेसचे जुने जाणते नेते आहेत, ते मात्र इथे पिछाडीवर आहेत। विशेष म्हणजे 2019ची लोकसभा निवडणूक ही प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध अशोक चव्हाण यांच्यात झाली होती, ज्यात अशोक चव्हाणांचा पराभव झाला होता। पण या निवडणुकीत मात्र अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेऊन अशोक चव्हाण यांची मदत झाली प्रताप पाटील चिखलीकरांना आणि त्यात मदतीचा परिणाम दिसतोय, जो कौल हाती येतोय त्यानुसार। नक्कीच अशोक चव्हाणांसाठी देखील एक अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही लढत होती।